वाणीने सुद्धा त्या मुलींच्या नजरेचा पाठलाग करत मागे वळून पाहिलं आणि आतापर्यंत तिच्या चेहऱ्यावर जी स्माईल होती ती झटकन गायब झाली. विक्रांत आपल्या काही मित्रांसोबत बसला होता. हातात वाईनचा ग्लास, हसत गप्पा मारत तो निवांतपणे घोट घेत होता. मात्र पार्टीतील अनेक मुली त्याच्याकडे लालची नजरेने पाहत होत्या. वाणीने ते पाहिलं आणि हळूहळू विक्रांतकडे चालत आली. विक्रांत तिला येताना पाहून हसत म्हणाला, "मग भेटून आलीस का आपल्या फ्रेंड्सला? आत्ता आठवण आली माझी." वाणी त्याच्याजवळ येऊन बसली. दूरच्या एका टेबलावर बसून पृथ्वीही वाणीकडेच पाहत होता. त्याला स्वतःवरच राग येत होता. वाणीने जेव्हा सांगितलं होतं की अजून 2-3 वर्ष ती लग्न करणार नाही, त्यामुळे तो पुन्हा कधी तिच्याशी लग्नाबद्दल बोलला नाही. पण तो काही म्हणण्याच्या आधीच तिने विक्रांतशी लग्न करून टाकलं होतं. तो स्वतःवरच चिडत होता. माया पृथ्वी समोर येऊन बसली आणि म्हणाली, "काय झालं भाई, एवढा रागात का दिसत आहेस?" असं म्हणून तिने पृथ्वीची नजर कुठे आहे ते पाहिलं. त्याचं पूर्ण लक्ष त्यावेळी विक्रांत आणि वाणी जिथे बसले होते तिकडंच खिळलं होतं. "ओ, न्यू लव्ह बर्ड्सला बघतोयस का?" माया उपरोधाने म्हणाली. पृथ्वीने रागाने तिच्याकडे पाहिलं. "वाणी आवडत होती ना तुला?" "हो, पण तिनं विक्रांतशी लग्न केलं." "अरे, त्याने काय फरक पडतो कोणाशी लग्न केलंय ते? तुला हवी असेल तर मिळवून घे ना तिला." पृथ्वीने डोळे बारीक करून मायाकडे पाहिलं. माया चेहऱ्यावर एक कपटी हसू आणत म्हणाली, "तुला वाणी हवी आणि मला विक्रांतपासून बदला. वाणी जशी तुझ्याकडे येईल माझा बदला पूर्ण होईल." "तुझा विचार काय आहे?" पृथ्वीने विचारलं. माया हसत आजूबाजूला पाहत पुढे म्हणाली, "इथे फार गर्दी आहे. घरी जाऊन बोलूया. विश्वास ठेव पृथ्वी, यानंतर वाणी तुझीच होईल." पृथ्वी आणि माया यांच्या कारस्थानाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेले विक्रांत आणि वाणी दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले. रूममध्ये शिरताच विक्रांतने वाणीला आपल्याकडे ओढून घट्ट मिठी मारली. "कधीपासून तडपत होतो तुला असं मिठीत घेण्यासाठी." तो तिच्या खांद्यावर चेहरा टेकवत म्हणाला. वाणीनेही आपला चेहरा वर करून विक्रांतच्या पाठीवर आपले हात ठेवले. वाणी खूप समजूतदार होती आणि आजमध्ये जगणारी मुलगी होती. तिला माहीत होतं आता ती आणि विक्रांत नवरा बायको आहेत आणि तिच्यासाठी लग्न म्हणजे आयुष्यभराचं नातं, एक वचन, एक जबाबदारी होती. "वाणी, मला तुझ्यासमोर काहीतरी कन्फेस करायचं आहे," विक्रांत म्हणाला. वाणी लगेच त्याच्याकडे वळून पाहू लागली, पण विक्रांत तिला तसंच पकडत म्हणाला, "नको, माझ्याकडे बघू नकोस आता." त्याने चेहरा थोडा मागे घेतला. तिच्या गालाला स्वतःच्या गालाने स्पर्श करत तिच्या कानाजवळ ओठ नेले आणि म्हणाला, "वाणी, मला तू खूप छान वाटतेस. मला असं वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय. संपूर्ण आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे." वाणीला हे सगळं माहीत होतं. तिच्या आईने तिच्या लग्नाच्या दिवशी काय घडलं हे तिला सांगितलं होतं, पण विक्रांतच्या तोंडून हे शब्द ऐकताच तिच्या मनात एक वेगळाच अनोखा भाव दाटून आला. "मी ज्या काही चुक्या केल्या आहेत त्याबद्दल मला तुझी माफी मागायची आहे. मला माहितीये मी खूप चुक्या केल्या आहेत. पण तो विक्रांत वेगळा होता आणि आता तुझ्यासमोर जो उभा आहे तो त्या चुका पुन्हा कधीच करणार नाही. मी वचन देतो तुला. वाणी, आय लव्ह यू सो सो मच." असं म्हणत विक्रांतने आपली मान थोडीशी वळवली आणि तिच्या कान आणि गालाच्या मधात किस करून वाणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जी आता आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती. "तू रडत आहेस?" वाणीने हळूच आपल्या पापण्या मिटल्या. दोन्ही डोळ्यातून मोत्यांसारखे 2 अश्रू गालावर सरकून खाली पडले. त्या ओलसर पापण्यांवर विक्रांत हलकेच आपल्या ओठाने स्पर्श करत म्हणाला, "विश्वास ठेव वाणी, मी माझ्या चुकांसाठी खूप शर्मिंदा आहे. मी माझ्या भावना कधी समजूच शकलो नाही. तुला माझी एक सवय समजत होतो, पण तू माझं प्रेम होतीस. मला माफ कर. फक्त एकदाच मला तुझं कर. प्लीज मला नाकारू नको. मी सहन करू शकणार नाही." विक्रांतला जाणवत होतं, वाणी काही बोलत तर नव्हती, पण तिची पकड हळूहळू त्याच्या पाठीवर आणखी घट्ट होत चालली होती. तो हलकेच हसला. "मी नवरा बायकोच्या नात्याला कधी मानतच नव्हतो. समजून घ्यायलाही तयार नव्हतो. मला वाटायचं हे नवरा बायको असं काहीच नसतं. पहिल्यांदाच हे नातं कसं असावं ते कळलं. तेही तुझ्या अम्मा आप्पाला पाहून. ज्याप्रमाणे तुझी अम्मा तुझ्या आप्पांसोबत राहते आणि तुझे आप्पा ज्या प्रकारे तुझ्या अम्माची रिस्पेक्ट करतात, तसंच आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे. तुझ्यासोबत आपल्या मुलांना मोठं करायचं आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्या हातात हात ठेवून म्हातारं व्हायचं आहे. वाणी, मी त्या लायक आहे का? तू मला एक संधी देऊ शकतेस?" वाणीच्या डोळ्यातून अश्रू हळूहळू वाहू लागले आणि क्षणागणिक ते वाढूही लागले. तिने मान खाली झुकवली आणि विक्रांतच्या छातीवर डोकं ठेवत हळूवार रडू लागली. पण त्या रडण्यात ना राग होता, ना तक्रार, ना द्वेष. विक्रांतला जाणवत होतं, तो जसा तिला थोडं दूर सारण्याचा प्रयत्न करत होता, तशी वाणी त्याला अजून जवळ ओढत होती.
कदाचित एवढं पुरेसं होतं विक्रांतला विश्वास देण्यासाठी की त्याची वाणी आज भलेही त्याच्यावर प्रेम करत नसेल, पण किमान नवरा म्हणून त्याला एक संधी नक्की मिळेल. आणि त्याच्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट होती. त्याने वाणीला स्वतःपासून थोडंसं दूर केलं आणि मान झुकवून पाहिलं. वाणी अजूनही रडत होती. त्रास होतोय ना तुला की तुझं लग्न माझ्यासारख्या सायको सोबत झालं? हा ऐकताच वाणीने झटकन मान वर केली आणि विक्रांतकडे पाहिलं. मला कधीच तुला दुखवायचं नव्हतं आणि प्रयत्न केला तरी मी तुला त्रास देऊ शकत नाही. पण ज्याला मी माझी सवय समजत होतो ते खरं तर माझं प्रेमच होतं, हेच मला कळलं नाही. वाणी अजूनही विक्रांतकडे एकटक पाहत होती, जणू त्याच्या डोळ्यातून सत्य वाचण्याचा प्रयत्न करत होती. तिचं तिच्या आईसोबत नेहमी बोलणं व्हायचं आणि अम्माने आधीच सांगितलं होतं की विक्रांतला तू आवडतेस. आज जरी विक्रांत पहिल्यांदा प्रेम व्यक्त करत असला तरीही वाणीला हे नवीन नव्हतं. पण त्याच्या तोंडून ते ऐकल्यावर तिला असं वाटलं की हा तो विक्रांत नाहीये ज्याला ती ओळखत होती. केवळ 6 महिन्यात विक्रांतकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन किती बदलला होता. 6 महिन्याआधी वाणीसाठी विक्रांत तिचा आयडल, तिचा हिरो, तिच्या दृष्टीने जगातील सर्वात उत्तम माणूस होता. पण त्या एका चुकीच्या निर्णयाने विक्रांत तिच्यासाठी तिचा फायदा घेणारा बॉस बनला होता. आणि आज त्याच्या डोळ्यात तिला खरं प्रेम दिसत होतं. वाणी त्याच्यावर प्रेम करत नसेल कदाचित, पण तो तिचा नवरा होता आणि तिने कधीच हे नाकारलं नव्हतं. तिला माहित होतं एका स्त्रीच्या जीवनात कुंकू आणि मंगळसूत्राचं महत्व काय असतं. विक्रांतने हळूच डोकं झुकवून आपलं कपाळ तिच्या कपाळावर टेकवलं आणि म्हणाला, तुझ्या डोळ्यातील हा गोंधळ मला सगळं सांगतोय. तू खूप काही विचार करत आहेस. बट यु नो व्हॉट, मला अजिबात घाई नाही. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. आशा आहे की तुझं उत्तर होच असेल. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला पुन्हा आपल्या छातीशी घट्ट पकडलं. वाणीने स्वतःला दूर करण्याचा क्षणभरही प्रयत्न केला नाही. त्या रात्री ते दोघं त्या हॉटेलमध्येच थांबले. विक्रांतला असं वाटत होतं जणू वाणीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने त्याच्या मनावरचं एक मोठं ओझं हलकं झालं आहे. त्याला या गोष्टीचं समाधान होतं, किमान आता वाणीला तरी कळलं आहे की विक्रांत तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो. मध्यरात्री ते दोघं इगतपुरीहून निघाले. विक्रांत ब्लॅक टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टमध्ये आरामात कारमध्ये बसलेला आणि वाणी तिच्या आवडत्या फुल लेंथ स्कर्टमध्ये आणि टी शर्टमध्ये त्याच्या छातीवर शांतपणे डोकं ठेवून गाढ झोपली होती. तो तिला झोपेतच उचलून कारमध्ये घेऊन आला होता. त्याची अजिबात इच्छा नव्हती की वाणीची झोप मोडावी. मुंबईत त्यांच्या घरी पोचल्यावर त्याने तिला हळूच उठवलं. स्वतःला आपल्या घरासमोर पाहून वाणीने आजूबाजूला पाहिलं आणि मग विक्रांतकडे पाहत म्हणाली, आपण इथे कधी पोहोचलो? कारने जसं गेलो होतो तसंच परत आलो, असं म्हणत विक्रांतने कारचं दार उघडलं. तो तिच्या बाजूने येऊन दार उघडणार इतक्यात वाणी आधीच कारमधून उतरून बाहेर येत म्हणाली, मी कारमध्ये कशी आले? विक्रांत हसत तिला पुन्हा आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून म्हणाला, अगदी असं जसं आत्ता आहेस. वाणीला असं वाटलं की ती पडेल. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि म्हणाली, मी मी पडेन. तुला खरंच वाटतं मी तुला पडू देईन? असं म्हणत तो तिला घेऊन घराच्या आत शिरला. त्यावेळी मीनू देवी बसून पान लावत होत्या. कुसुमही तिच्या बाजूला बसून गप्पा मारत होती. इतक्यात विक्रांत वाणीला आपल्या कुशीत उचलून आत आला. ते पाहताच मीनू देवी त्यांच्याकडे एकटक पाहू लागल्या. कुसुम तर थक्क झाली होती. तिला वाटलं नव्हतं की ती कधी विक्रांतला अशा रूपात बघेल. दोघेही आपल्या खोलीत गेले. तेव्हा मीनू देवी कुसुमला म्हणाल्या, काय म्हणाली होतीस तू की या दोघांचं अजिबात पटत नाही? आता जे बघितलंस त्यानंतरही असंच म्हणशील? कुसुम मीनू देवीकडे पाहत म्हणाली, त्या दिवशी मी जे पाहिलं त्यावरूनच मला असं वाटलं होतं. पण आता ते दोघं घरात आहेत तर तू शांतपणे तुझ्या खोलीत बसून राहा. पण मामी, जाऊन आपल्या रूम मध्ये बस गपचूप, मीनू देवी ओरडून म्हणाल्या. त्यांना रिस्क घ्यायची नव्हती की कुसुममुळे त्यांचं या कुटुंबाशी नातं खराब व्हावं. विक्रांत वाणीला आपल्या कुशीत घेऊन थेट त्यांच्या खोलीपर्यंत आला. जसं त्याने तिला हलकेच जमिनीवर उभं केलं, वाणीचे हात सहजच विक्रांतच्या गळ्याला आणि गालाला लागले आणि तिला जाणवलं विक्रांतचं शरीर तापाने गरम झालं आहे. ती झटकन त्याच्या कपाळाला हात लावत म्हणाली, तुम्हाला फीवर आहे? आता तिने त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. डोळे पूर्ण लाल झाले होते, नाकही लाल होतं आणि गळ्याभोवती लहान लहान लाल चट्टे दिसत होते. विक्रांत, हे तुम्हाला पुन्हा तसंच होतंय जसं नेहमी व्हायचं, असं म्हणत वाणी घाईघाईने कोणतीही लाज न बाळगता त्याची टी शर्ट वर सरकवू लागली. त्याच्या संपूर्ण शरीरावर लाल रॅशेस आले होते. वाणी त्याच्या जवळ होती या आनंदात त्याला हे जाणवलंच नाही की त्याला रिॲक्शन होत आहे. आता मात्र त्याला जाणवलं मागच्या अर्ध्या तासापासून शरीर दुखी आणि कमजोरीसारखं का वाटत होतं.
विक्रांत वाणीला शांत करत म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही, डॉक्टरला कॉल कर, तो येईपर्यंत मी थोडा आराम करतो. असं म्हणत विक्रांत वॉशरूमकडे निघून गेला. त्याला शॉवर घ्यायचं होतं, थोडं बरं वाटावं म्हणून. त्याच्या मते तर त्यांनी असं काहीही खाल्लं नव्हतं ज्यात शेंगदाणे असतील. बहुतेक एखाद्या डिशमध्ये शेंगदाण्याचं प्रमाण खूपच कमी असावं आणि म्हणूनच ॲलर्जी फार तीव्र दिसत नव्हती, पण हळूहळू शरीरावर उमटत होती. शॉवर घेऊन तो येऊन पलंगावर आडवा झाला. वाणीने डॉक्टरला फोन केला होता आणि डॉक्टर येतच होते. ती पुन्हा विक्रांतच्या कपाळावर हात ठेवते. विक्रांत तिचा हात पकडत म्हणतो, वाणी रिलॅक्स, इतका आजारी नाहीये मी जितका नेहमी असतो. जसं आधी व्हायचं, मला उठणं बसण्याचंही भान राहायचं नाही, तसं काही नाहीये यावेळी. मी ठीक आहे, लवकर बरा होईन. वाणी चिंतेने विचारते, पण असं का होतं तुम्हाला वारंवार? आता विक्रांत काय सांगणार? नेहमी तो जाणून बुजून जास्त प्रमाणात शेंगदाणे खायचा, जेणेकरून ॲलर्जी लगेच उफाळून येईल आणि वाणी त्याची काळजी घ्यायला त्याच्या जवळ राहील. आज मात्र बहुतेक एखाद्या पदार्थात शेंगदाणे कमी प्रमाणात असतील म्हणून टेस्टमध्ये कळलं नाही आणि रिॲक्शनही तितकी जास्त नव्हती. तो तिला सांगू शकत नव्हता की हे सगळं त्याला शेंगदाण्यामुळे झालं आहे, नाहीतर त्याची चोरी पकडली गेली असती आणि आज जेवढी ती त्याच्याशी थोडंफार नीट वागत होती, नाराज होऊन पुन्हा दुरावली असती. डॉक्टर येतील, मग तुम्हाला खूप सारी औषधं देतील आणि तुम्ही काही खाल्लं सुद्धा नाही. मी एक काम करते, तुमच्यासाठी सूप घेऊन येते. विक्रांत काही बोलण्याच्या आत वाणी तशीच त्या कपड्यातच धावत किचनकडे गेली. ती किचनमध्ये सूप बनवत होती. तेवढ्यात त्रिभुवनजींना कळलं की विक्रांत आला आहे. ते थेट त्याच्या खोलीकडे गेले. दरवाजा अर्धा उघडा होता आणि समोर बेडवर विक्रांत झोपलेला दिसला. ते आत येत काळजीने म्हणाले, काय झालं? आल्या आल्याच बेडवर पडलास? तब्येत ठीक आहे ना? रूममध्ये येताना त्रिभुवनजींची नजर आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर गेली. चेहऱ्यावर उठलेले चट्टे आणि डोळ्यांची हालत पाहून त्यांना समजलं की काय झालं असणार. ते चिडून म्हणाले, विक्रांत, तू पुन्हा त्या मुलीला त्रास देतोयस का? विक्रांतने डोळे बंद करत शांतपणे उत्तर दिलं, डॅड, मी हे जाणून बुजून नाही केलं. म्हणायचं काय आहे तुला? तू शेंगदाणे खाल्ले आणि तुला कळलंच नाही? हो डॅड, बहुतेक कमी क्वांटिटी असेल म्हणून शेंगदाण्याची टेस्ट कळली नाही. त्यामुळे रिॲक्शनही फार नाहीये. डोंट वरी. त्रिभुवनजींचा राग थोडा शांत झाला, पण ते पुन्हा कठोर स्वरात म्हणाले, विक्रांत, जर मला कळलं की तू जाणून बुजून शेंगदाणे खाल्लेस जेणेकरून तुला ही ॲलर्जी व्हावी आणि मग वाणी तुझ्या जवळ राहावी, तर बघच, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी तुला वाणीला त्रास देऊ देणार नाही. असं म्हणत ते जाण्यासाठी पलटले तर समोर हातात सूप घेऊन वाणी उभी होती, जिच्या डोळ्यात हैराणी स्पष्ट दिसत होती. आणि ती हैराणी त्रिभुवनजी आणि विक्रांत दोघांना हे सांगण्यासाठी पुरेशी होती की वाणीने सगळं ऐकलं आहे. त्रिभुवनजींना समजत नव्हतं की काय बोलावं आणि विक्रांतला आपल्या वडिलांवर इतका राग येत होता की त्याला कळत नव्हतं की त्यांना काय म्हणावं. वाणी तो बाऊल तिथेच टेबलावर ठेवत म्हणाली, विक्रांतला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे? ती त्रिभुवनजींकडे पाहत हे बोलत होती. आता ते खोटं कसं बोलणार, कारण वाणीने सगळं ऐकलं होतं. त्यांनी मान हलवून होकार दिला. वाणी पुन्हा म्हणाली, ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला आणि विक्रांतलाही. विक्रांतला वाटत होतं की त्याच्या डॅडीने बोलावं की विक्रांतला माहिती नव्हतं. प्लीज डॅड, प्लीज, वाणीला नका सांगू की मला ही गोष्ट माहीत होती. त्याच्या मनातून पुन्हा पुन्हा हेच निघत होतं, पण तो बोलू शकत नव्हता. त्रिभुवनजींनी हो मध्ये मान हलवली, कारण त्यांच्याही तोंडातून शब्द निघत नव्हते. त्यांनी सुद्धा इतक्या वर्षापासून ही गोष्ट वाणीपासून लपवली होती. याआधी कितीतरी वेळा यांना रिॲक्शन झाली आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही मुद्दाम शेंगदाणे खाल्ले, असं म्हणत वाणीने विक्रांतकडे पाहिलं. आता विक्रांतला समजलं की उत्तर त्याच्याकडून मागितलं जात आहे. वाणी, हे बघ, विक्रांत म्हणाला, तुम्हाला माहित होतं की तुम्हाला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे आणि प्रत्येक वेळी मला त्रास देण्यासाठी तुम्ही मुद्दाम शेंगदाणे खायचे आणि हे जे रॅशेस आहेत हे प्रत्येक वेळी तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता. असं म्हणत वाणी 2 पावलं पुढे जात विक्रांत समोर उभी राहिली. त्रिभुवनजी खोलीतून बाहेर निघून गेले, कारण त्यांना कळलं होतं की पती पत्नीमध्ये आता जे काही होईल त्यात ते अडकणार होते. त्यामुळे त्यांना तिथून निघून जाणं योग्य वाटलं. विक्रांत त्यांच्याकडे पाहत होता, जे त्याला अडचणीत टाकून स्वतः मात्र बाहेर पडले होते. फिवरचा परिणाम अजूनही त्याच्यावर होता. तो उठून वाणीकडे जात म्हणाला, तुला त्रास देण्यासाठी मी हे सगळं करत नव्हतो. मला त्रास द्यायचा नव्हता तुला. हे तर फक्त तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता मला. वाणी स्वतःच त्याच्या जवळ आली. त्याची शर्ट पकडून ओढत म्हणाली, त्रास देत नव्हता तुम्ही मला? कुठल्या तोंडाने म्हणताय हे विक्रांत? तुम्हाला माहित आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला रिॲक्शन झालं मी किती परेशान व्हायची.
आपल्या खांद्याकडे इशारा करत ती म्हणाली, इथे इथे तुमचं डोकं ठेवून 2-2 रात्री मी तुमच्यासाठी बसून राहायची. 2-3 दिवस माझ्या डोळ्यात झोप नसायची. मी स्वतःला झोपही देत नव्हते. यासाठी की कधी तुम्हाला काही लागलं आणि मी झोपली राहिली तर. नाही वाणी, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको. विक्रांतीचा हात पकडण्यासाठी हात पुढे करतो. स्पर्श करू नका मला. काय म्हणत होता तुम्ही की माझ्यावर प्रेम करता? असं केलं जातं का प्रेम? ज्याच्यावर प्रेम करतात त्यालाच त्रास देऊन वेडं करून ठेवायचं. वाणी प्लीज. विक्रांत पुन्हा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. विक्रांत, एक गोष्ट सांगा. मी आता तुमच्यापासून दूर जात नव्हते तरीही तुम्ही का खाल्लं? काय गरज पडली तुम्हाला स्वतःला या ॲलर्जीमध्ये टाकण्याची? नाही वाणी, आज मी मुद्दाम केलं नाही. खोटं. वाणी बाहेर जात म्हणाली. नाही, खरं आहे. आज मी पीनट मुद्दाम खाल्लं नाही, चुकून झालं. आता तुमच्या कुठल्याही गोष्टीवर मला विश्वास उरलेला नाही. वाणीने विक्रांतचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं. दोघांचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू जात होते. कुसुम, जी आपल्या खोलीत जाण्यासाठी उठली होती, आवाज ऐकताच विक्रांतच्या बेडरूम पर्यंत आली. वाणीची नजर कुसुमवर पडली. एकतर विक्रांतमुळे तिचं डोकं फिरलेलं, त्यात कुसुमला पाहताच ती अजूनच चिडली. अरे कुसुमजी, या ना, या. बघा ना विक्रांतला काय झालंय. वाणी कुसुमचा हात पकडून तिला खोलीत ओढून आणते. तिने स्वतःच्या हाताने विक्रांतचा शर्ट पूर्ण वर केला आणि कुसुमला दाखवत म्हणाली, बघ, रॅशेस झालेत, फिवरही आहे. डॉक्टर म्हणतात यांना योग्य खाण्यापिण्याची आणि आपलेपणाची गरज आहे. तू घेशील ना यांची काळजी? तू देऊ शकशील ना यांना आपलेपणा? वाणीने शर्ट गळ्यापर्यंत वर ओढून ठेवला होता. कुसुम विक्रांतचे रॅशेस काय बघणार, ती तर काहीतरी वेगळंच पाहत होती. कुसुम त्याच्या उघड्या शरीराकडे पाहत त्याला स्पर्श करण्यासाठी हात पुढे करते. तितक्यात विक्रांतने कुसुमचा हात झटकला आणि शर्ट खाली केला. अरे बघा ना, बिचारीला किती चिंता होते तुमची. विक्रांत कुसुमकडे रागाने बघतो. कुसुम त्याच्या नजरा पाहून घाबरली आणि उलटी पावलं टाकत तिथून पळून गेली. अरे का घाबरवलत बिचारीला? तुमची काळजी घेणारा हवा ना. तुम्हाला प्रेमाची गरज आहे, आपुलकीची गरज आहे. सारी गरज मीच पूर्ण करते. आता वाणी तर जुनी झाली, नवी नकोय तुम्हाला? वाणी नाही, काहीही बोलत आहेस. वेडी झालीस का तू? हो, झालीये मी वेडी, खूप जास्त वेडी. वाणीला खरंच आता कळत नव्हतं काय करावं. 2 दिवसापूर्वीच ती पुन्हा विक्रांतवर विश्वास ठेवायला लागली होती. विक्रांत सोबत जीवन जगण्याचा विचार करत होती आणि पुन्हा विक्रांत तिला त्रास द्यायला शेंगदाणे खाऊन बसला होता. ती बाहेर निघणार इतक्यात दारात डॉक्टर आले. हा तोच डॉक्टर होता जो प्रत्येक वेळी हा रिॲक्शन झाला की विक्रांतला पाहायला येत असे. हॅलो विक्रांत, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरला पाहताच वाणीचा राग आणखीनच वाढला. इतका अनुभवी डॉक्टर असूनही हा डॉक्टर आजपर्यंत एकदाही बोलला नव्हता की विक्रांतला काहीतरी ॲलर्जी आहे. या डॉक्टर साहेब, ती म्हणाली. बघा ना, यांना पुन्हा फिवर आणि रॅशेस आलेत. डॉक्टर आत येऊन विक्रांतला पाहतो. ओ, पुन्हा हे कसं झालं? विक्रांत वाणीच्या नजरा पाहून समजला होता की वाणीला डॉक्टरवर संशय येतोय. त्यामुळे त्याला आधीच डॉक्टरला सावध करायचं होतं. विक्रांत म्हणाला, यार वाणीला. पण वाणीनं त्याला मध्येच थांबवलं. तुम्ही शांत बसा, डॉक्टर साहेब आलेत, त्यांना चेक करू द्या. असं म्हणून तिने डॉक्टरला पुढे येण्यासाठी इशारा केला. डॉक्टर ठरल्याप्रमाणे नेहमीसारखं सगळी प्रक्रिया फॉलो करू लागला. वाणीचा डॉक्टरांवरचा संशय आता हळूहळू वाढत चालला होता. ती विचारते, असं का होते नेहमी डॉक्टर साहेब? डॉक्टर म्हणाला, विक्रांतची इम्युन सिस्टीम खूप कमजोर आहे, म्हणून त्याला लवकर इन्फेक्शन होतं. तुम्हाला याची खूप काळजी घ्यावी लागेल. अच्छा, हे काही एलर्जी वगैरे नाही ना? नो नो, असं काही नाही. तुम्ही त्याची काळजी घ्या. मी दिलेली औषधं वेळेवर द्या. त्यांना फक्त नीट देखभाल, वेळेवर जेवण आणि थोड्या आपुलकीची गरज आहे. डॉक्टरने तेच आपले जुने डायलॉग मारले. डॉक्टर असं म्हणताच विक्रांतने डोळे घट्ट मिटले. त्याला समजलं, वाणीला आता कळलं होतं की डॉक्टरही या सगळ्यात सामील आहे. वाणीला या क्षणी जितका राग आला होता ते पाहून विक्रांतला समजलं की आता हा ज्वालामुखी डॉक्टरवरही फुटणार आहे. लाज नाही वाटत तुम्हाला? डॉक्टर असून खोटं बोलता. डिग्री कुठून घेतलीत? कंप्लेंट करेन तुमची. वाणी संतापून म्हणाली. डॉक्टरला विश्वास बसत नव्हता की वाणीसारखी शांत मुलगी एवढ्या रागाने त्याच्याशी बोलत आहे. निघा खोलीतून, आत्ताच्या आत्ता, ताबडतोब. वाणी तिथे ठेवलेल्या शोपीसला हातात घेत म्हणाली. वाणी, ओव्हर रिॲक्ट करू नकोस. विक्रांत उठत म्हणाला. डॉक्टरने वाणीच्या हातातील शोपीसकडे पाहून लगेच विक्रांतकडे बघितलं. विक्रांत बाहेरच्या दिशेने इशारा करत म्हणाला, अरे यार, हिला सगळं समजलंय, जा आता. डॉक्टर तिथून असा निघून गेला जसा त्याचा भांडा फुटलाय आणि तो वाणीपासून फारच घाबरलाय.
वाणीने तो शोपीस परत टेबलावर ठेवला आणि विक्रांतकडे बघत म्हणाली, तुम्ही तुमची काळजी स्वतः घ्यायची. या खोलीत मी आता पाऊलही ठेवणार नाही. किमान तोपर्यंत तरी नाही जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही. असं म्हणून वाणी बाहेर जायला वळली. तर विक्रांत तिचा हात पकडून थांबवत म्हणाला, तू काहीच करू नकोस, चालेल मला. मी बिलकुल सांगणार नाही की मला त्रास होतोय. तू झोप, उठ, बस, काहीही कर. पण प्लीज बाहेर जाऊ नकोस. वाणीने विक्रांतचा हात झटकला आणि खोली बाहेर निघून गेली. तिला सर्वात जास्त राग याच गोष्टीचा येत होता. काल रात्री तिने डोळे बंद करून विक्रांतवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायचं ठरवलं होतं आणि इथे विक्रांत पुन्हा तिलाच त्रास द्यायला स्वतःला आजारी करून बसला होता. वाणी मानायलाच तयार नव्हती की यावेळी विक्रांत खरंच चुकून आजारी झाला आहे. तिला हेच वाटत होतं, जसं नेहमी होतं तसंच पुन्हा त्याने मुद्दाम स्वतःला आजारी केलं आहे. बराच वेळ वाणी खोलीत आलीच नाही आणि विक्रांत आत बसून राहिला. तो ना औषध घेत होता ना रॅशेसवर काही लावत होता. 10 मिनिटात त्रिभुवनजी, दादाजी, रुद्र आणि रुद्रचे वडील सगळ्यांना कळलं की वाणीला आता विक्रांतच्या ॲलर्जी बद्दल माहीत झालं आहे. वाणीला सोडून घरातल्या बाकी सगळ्यांना हे आधीपासूनच माहीत होतं की विक्रांतला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे आणि वाणीला स्वतः जवळ ठेवण्यासाठी तो मुद्दाम शेंगदाणे खाऊन स्वतःला आजारी करतो. एकामागून एक सगळे त्याच्या खोलीत आले. तापाने शरीर भट्टीसारखं तापत होतं. तो ना औषध घेत होता ना रॅशेसवर औषध लावू देत होता. गोरा चिट्टा विक्रांत तापामुळे अर्धा गुलाबी झाला होता आणि अर्धा त्या चट्ट्यांमुळे ज्या शरीरावर उठू लागल्या होत्या. मीनू देवींनाही हे सगळं समजलं होतं. रुद्र आणि त्रिभुवनजींच्या बोलण्यातून त्यांनी अंदाज लावला होता. मीनू देवी खोलीत गेल्या तेव्हा वाणीनं विक्रांतसाठी आणलेलं सूप तसंच पडून होतं. बेटा, तिला मनवायला ताकद गरजेची आहे. तुला ठीक व्हावंच लागेल, मीनू देवींनी खूप प्रेमाने सांगितलं. ती माझी काळजी घेणार नाही चालेल. तिनं मला औषध दिलं नाही तरी चालेल. पण तिला सांगा या खोलीत यावं, माझ्या समोर राहावं. ती यायला नकार देत आहे बेटा. तर ठीक आहे, तुम्हीही जा मग. विक्रांतनं एकदाही नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं नाही. तो अजूनही मोबाईलवर गेम खेळत लेटला होता. मीनू देवी उठून बाहेर गेल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या, जिथे या क्षणी कुसुम बसलेली होती. खरंच सायको आहे तो, असं म्हणत मीनू देवी खोलीत येऊन बसल्या. वाणी ती तरी काय करणार आहे तिथे बसून? जोपर्यंत औषध खाणार नाही, लावणार नाही, तोपर्यंत बरा कसा होणार? कुसुम तोंड वाकडं करत म्हणाली, मी तर आधीपासूनच सांगते, तो सायको आहे, सायको. अरे, एवढं सगळं झालं आणि तो मोबाईलवर गेम खेळत बसलाय. एवढा मोठा असून अशा वेड्यासारख्या हरकती करतो. मीनू देवींनी आपला पानाचा डबा काढला आणि एक पान घेऊन तोंडात टाकलं. जवळजवळ 2 तास झाले. संपूर्ण कुटुंब विक्रांतसाठी चिंतित होतं. पण विक्रांत पुन्हा एकदा जणू सायको बनला होता. काहीही न घालता फक्त काळ्या रंगाचे शॉर्ट्स घालून आरामात सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत होता. ना ऑफिसची चिंता ना कामाची काळजी. इतकंच काय, स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी नव्हती. त्याचे डोळे नीट उघडतही नव्हते. ताप इतका जास्त होता की डोळे रक्तासारखे लाल झाले होते. आता आपला राग सोडून वाणी पुन्हा विक्रांतकडे जाईल का? घाबरू नका. वाणी इतकीही निर्दयी नाही. ती विक्रांत जवळ तर जाईल, पण त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवेल की नाही जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.